आणि मिठी मारून तिला येऊ द्या, पुन्हा नाही मागं लागायचो. काही समज आहे हो पोराला? हात सोडला बापाचा, जवळ गेलं, मिठी मारली मायला, आणि हा प्रसंग काशीगाव पाहते. काशीगाव आमच्या सातारा जिल्ह्यात माय लेकराची ताटातूट, बाप लेकराची ताटातूट झाली काल परवाला. अविनाश बाबा, आपल्या पत्नीचं बाळंत पण होतं पहिलं, पण आमच्या सातारा जिल्ह्यातल्या दरे गावातला एक सैनिक सुट्टीवर आला. भारत देशाची सेवा करत होता बिचारा तो. जाधव परिवारात त्याचाही जन्म झालता. आईची कुस पवित्र केव्हा होते? 2 वेळेला. जर लेकरू हरिभक्त पराई निघलं तर, आणि नाही तर लेकरू देशभक्त निघलं तर. आमचा सातारा जिल्हा इतका शूरवीराचा, काय ताटा तुटे. शिंगाडे परिवार दादा निघून गेले तर तुम्हाही 2 लेकीची अवस्था तशीच झाली असेल. आमच्या सागर दादाच्या डोळ्यातनं पाणी आलं असेल. ऐका प्रसंग तर कळेल तुम्हाला बाप जाण्याचं दुःख काय. आपल्या अर्धांगिनीला ऍडमिट केलं होतं. बाळंतपणाचे महिने संपून गेले होते. काल परवा घडलेली घटना आहे. सगळ्या मेडिकलची कागद घेतली, जमा करायला 2 व्हीलर वरती निघाला. काही तासात आपलं लेकरू नाही तर आपली कन्या जन्माला येणार होती. माहिती नाही त्याला काय गर्भात आहे, पण आपल्या पत्नीला जवळ घ्यायचा, तिला गळ्याशी लावायचा, मिठी मारायचा. का गं माझी बाई, माझी तो अर्धांगिनी नाही, माझी वाघीण आहे, स्वाघीन, झाशीची राणी माझी. आम्ही सीमेवरती बंदूक धरून सैनिक लढतो, तर मला आधार देण्याचं काम दोघी जणी करतात. घरातल्या वाघिणी झाशीच्या राणी त्या. सैनिक बोलतोय, माझी अर्धांगिनी तू, दुसरी माझी माय. अगं एका माईनं मला जन्माला घातलं, पोटचा गोळा दिला देशासाठी, आणि अर्धांगिनीला सैनिक रडत रडत सांगतो, मला तुला पूर्ण वेळ देता येत नाही प्रपंचासाठी, पण मी खात्रीशीर सांगतो तुला, जेव्हा रिटायर होऊन येईल ना, तुझ्या पोटातल्या लेकरासाठी तुझ्यासाठी फार दौलत आणि धन घेऊन येईल. मी जे करतोय ना, ए माझी बाईले अर्धांगिनी, हे आपल्या लेकरासाठी. मालक, तुम्ही सुट्टीवर आलात ना, मला फार आनंद झाला. दवाखान्याची प्रोसेस पूर्ण करायला गेला, अजून बाळ जन्माला आलं नव्हतं. जसा बाहेर गेला, रस्त्यावरचं जीवन किती विचित्र आहे हे आठवड्यात आम्हाला कळालं. जसा रस्त्यावर गेला, 2 व्हीलरवर जात होता, मनात आनंद उभारून येत होता. अरे मन गच्च भरलं होतं त्याचं. का? एक तर मला पोरगा होईल, वंशाचा दिवा, नाही झाला तर माझी लेक जन्माला येईल. त्याला भेद नव्हता मनात त्याच्या. लेक जन्माला आली तरी धनाची पेटी महाराजाकडनं ऐकलंय मी, धनाची पेटी माझे लेख. आनंद होता बापाला. काही तास हा कालावधी जवळ आलता. जसा 2 व्हीलरवर गेला तर पाठीमागनं येणाऱ्या डंपरची धडक बसली, आणि त्यात तो अपघाती निधन पावला. सगळा सातारा जिल्हा आमचा रडला काल परवा दिवशी. डोळ्यातनं पाणी आलं. अपघात घडला तर नाना 6 तासानं लेक जन्माला आली, लहान पोरगी. 6 तास झाले, 7 तास झाले, 8 तास झाले. आता चितेची तयारी केली. पत्नीला माहिती नव्हतं कपाळाचं कुंकू पुसलंय, आणि नवजात लेकीला सुद्धा माहिती नव्हतं माझा बाप. काय कळतं तिला? अरे बाप शब्द कळायच्या अगोदर तिचा बाप फिरवून घेतलाय की गळी काळानं. सत्य घडलेली घटना आहे परवाची. सातारा जिल्ह्यात दरे नावाचं गाव. टाका मीडियाला, टाका युट्यूबला, कळेल तुम्हाला काय समर्पण आहे, किती कळीकाळ निष्ठुर आहे. घरात बापाला माहिती नाही, घरात आईला माहिती नाही. आई तर निघूनच गेलती, बापाला माहिती नाही, बहिणीला माहिती नाही, भावाला माहिती नाही. ज्या दिवशी अंत यात्रा निघाली आणि स्मशान भूमीत चिता रचली, शेळगावकर किती निष्ठुर आहे कळीकाळ. अंत यात्रा देण्या अगोदर जाणता माणूस गावातला म्हणाले का, ज्या लेकीसाठी लेकासाठी सुट्टी काढून आला, फक्त तिला एकदा इथं येऊ द्या, नाही तर त्याचा आत्मा तृप्त नाही व्हायचा. आणि ज्या अर्धांगिनीला वचन देऊन गेलता तुमचं उज्ज्वल भविष्य करील, तिला एकदा फक्त मालक पाहू द्या. काळजावर दगड ठेवा, कळू द्या तिला आपला मालक गेला. बाकीचं गाव म्हणलं तुम्ही वेळे झाल्या का काही, तिला कळालं तर जीव सोडल ती. पती पत्नीचं नातं आहे. त्या शिंगाडे परिवारात सुद्धा आमच्या अर्धांगिनीला कळालं दादा निघून गेले, तर तिच्याही मनात आला असेल 52 वर्ष वय म्हणजे कळी कळा जाण्याचं वय नाही माझ्या मालकाचं. अरे सूर्यानं सकाळी उगवावं, सायंकाळी मावळावं, पण दादा शिंगाडे परिवारात गेले तर भर दुपारी 2 वाजता मावळेला हा सूर्य आहे. या काही सूर्यानं जायची वेळ नाही ती.
पण तरी सुद्धा कळी काळ गेला. जशा लेकी हांबरडा फोडत होत्या गेल्या वर्षी आजच्या तिथीला शिंगाडे परिवाराच्या दारात आमचे सागर दादा रडत होते, त्यांच्या अर्धांगिनी रडत होती, भाऊ रडत होता, बहिणी दहाई मोकलून रडत होत्या. माझा भाऊ गेला, नारायणासारखा माझा भाऊ होता. अरे लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभून दिसायचा, गरिबीतनं प्रपंच वाग गेलता. तिला बाळू त्यात घेतलंय आजीनं. आणि ज्या अर्धांगिनीनं प्रसूती करून आपल्या गर्भातनं बाळ बाहेर काढलं होतं, आपल्या बापावर गेली होती, लेक देखणी दिसत होती, तिचा आनंद मावळत गेला. बाप निघून गेला तर पत्नी स्ट्रेचरवर आणली, ॲम्ब्युलन्स मधनं बाहेर काढली तर सगळा गाव रडत होता. सगळा गाव, जन जन पाहिलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं. काय निष्ठुर कळी काळ आहे. 8 तासाची लेख हातात आहे आणि ती पत्नी स्ट्रेचरवर आहे. जवळ आली तर मी एक वाक्य ऐकलं आणि माझ्या काळजात धस झालं. नाना, सगळं गाव रडतं, लेका रडू द्या गावाला. पण पत्नी रडता रडता म्हणत होती, अहो एकदा उठा आणि एकदा तुमच्या लेकीला हातात घ्या आणि मग खुशाल मारा, माझ्याकडे पाहू नका. पण जिच्यासाठी तुम्ही आलताना मालक, फक्त तिला एकदा हातात घ्या आणि तिचं एकदा गोड गोड पापा घ्या. तिला आयुष्यभर मी सांभाळ करीन, पण तुम्ही एकदा उठा. उठत नव्हता. तो झोपला होता, तो चितेवर झोपला होता आणि ज्याच्यासाठी झोपला होता तो परत उठण्यासाठी नव्हता झोपला. निघून गेला. सातारा जिल्हा हळहळला. नाना, दुसरी घटना घडली आमच्या बरडगावला. गावडे नावाचा शूर सैनिक, हिमस्खलन झालं, गाडी रिवर्स आली, बर्फावरनं घसरली तर दरीत गाडी कोसळली आणि आमच्या गावात शेजारचा पोरगा काल गेला. 2 जण गेले आणि आणखी एक सातारा जिल्ह्यात सैनिक निघून गेला. 3 सैनिक आमच्या साताऱ्यानं गमावले एका 2-3 दिवसात. पण अभिमानाची बाब आहे, गेले जरी 3 असले भारत मातेसाठी, तर कालच्या भरतीत आमच्या साताऱ्यात 300 पोरं भरती झाली. हा शूरवीराचा जिल्हा आहे, लक्षात घ्या. अरे गेले 3च पण भरती झाले 300, एकाला 100. हे